तर मुलांनो, आज आपण छानपैकी ना गोष्टी सांगूया. मी तुम्हाला गोष्ट सांगेन, चालेल? सर ससा कासवायची नको हं? सर लाकूड तोडायची पण नको, पर्यांची पण नको. बरं, मग आपण काय करूया, आपण सर AI सारखी गोष्ट सांगा ना. आई, तुझ्या आईसारखी मी कशी गोष्ट सांगू शकेन? सर आई नाही, AI. जर का आपण AI ला प्रॉम्प्ट दिला ना तर ते एकदम आपल्याला इनोव्हेटिव्ह गोष्ट सांगतं. अच्छा, ते काही मला हे नाही जमत अजून. हा, पण आपण दुसरं काहीतरी करूया. आपण ना गाणी गाणी म्हणूया, चालेल? अरे पण गाणी आपल्याला वाजवायला काहीच नाही. सर मोबाईल मध्ये कराओके ट्रॅक लावा ना, त्याच्यामध्ये खूप इन्स्ट्रुमेंटल सॉन्ग असतात. नको नको, मग हे पण नको. आपण काय करूया, आपण ना आपण आकाशातलं काहीतरी बघूया. हो हो चालेल सर. इंटरस्टेलर मूवी सारखं, क्रिस्टोफर नोलनची. हो हो, ते 70 लाईफ दाखवतात. प्रत्येक वेळी मुलांनाच दोष देऊन चालणार नाही. त्यांच्या जन्मापासूनच त्यांच्या हातात विकसित तंत्र आलं आहे, हा त्यांचा दोष नाही ना. खरं तर आपण अनेक शिक्षक आजही पारंपरिक पद्धतीनंच शिकवायचा विचार करतो. मुलांना ज्या नवीन तांत्रिक गोष्टी आलेल्या आहेत, त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात जे विकसित झालेलं आहे त्यांचा वापर करून शिकवलं तर वेगळाच खेळ खेळूया आपण आज. खरं तर आपण अनेक शिक्षक नवीन तंत्र शिकूनच घेत नाही. आता यात शिक्षकांच्या बाजूने अनेक गोष्टी असतीलच. त्यांचा व्याप वाढवलाय, त्यांना काम वाढवलंय, अनेक काय काय असेल. तरीही माझ्या वर्गात गणित शिकलेला विद्यार्थी, माझ्या वर्गात इंग्रजी आणि विज्ञान शिकलेला विद्यार्थी तेच पुन्हा समजून घेण्यासाठी दुसरीकडे परत क्लासला जातो. याचं जोपर्यंत शिक्षकांना वाईट वाटणार नाही तोपर्यंत असंच आपण हे खापर ह्या इनोसंट पोरांच्या डोक्यावर फोडत राहणार. मला वाटते माझ्यासारख्या शिक्षकांनी आता थोडं सजग व्हायची गरज आहे, स्वतःला डेव्हलप करायची गरज आहे.